गुरुभ्यो नमः सचिदानंद रूपाय विश्वसत्यादिहेतये तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः। बुद्धिबलारे पुण्यभूमी पवित्र वत जन्मो श्रीमालाल सुपुत्र धन्य धर्मणे धन्य विमानायक ओर साष्टांग दंडवत चराचरात वास्तव करणारी गुरुदेव शक्ती मी या ठिकाणी आमचे यजमानजी महाराज त्याच्या म्हणण्याप्रमाणे महाराज आपली सेवा आणि 2 मिनिटासाठी मनोगत आणि आमचं भाग्य तुमचे पावलं आपण त्या झोपडीत वास्तव्यासाठी 15 मिनिटं थांबत आहोत। या ठिकाणी ज्या बाबाच्या नावावर जयाजी बाबा त्याचबरोबर किती आपल्या पंगतीत भाग्य आहे। जन्मोजन्मी आम्ही किती जन्म महाराज त्या ठिकाणी आकडा नाही, आम्ही 10 जन्म महाराज 50 जन्म 70 जन्म नाही, जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले। किती बहु त्याला व्याख्या नाही, बहु पुण्य कोण कोण तुम्ही आम्ही आमचं सुद्धा भाग्य आहे महाराज। जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले म्हणून विठ्ठले म्हणून माऊली म्हणून शेवाळा महाराज म्हणून भगवान आपण बाबा या ठिकाणी मोठा जयाजी बाबापासून सुरुवात समोर आपल्या परिसरात कोणती गावी जन्म झाला चांगला मातीच्या पोट्याला ओळख नाही पडली कोणाला लोक वेळा पिसा म्हणते संत वेळे म्हणून राहतात महाराज। समोर भगवान वामन बाबा आणि ज्या परिसराच्या परिवार आपण आमच्या गावाच्या माध्यमातून आपल्या परिवाराच्या माध्यमातून इथे झोपडे महाराज, कारण आपण एकामेकाला सांगितलं समजणार या झोपडीत वामन बाबा किती दिवस महाराज किती दिवस राहिले असतील। वामन बाबा आपल्या झोपडीत आमच्या वडील होते पहा चिरंजीव बाबा म्हणून गाडगे बाबासाठी फिरायचे महाराज पुढे पैसा नाही घ्यायचे पहिली गरज 5 रुपये द्यावा सांगितल्याशिवाय समजणार। मी हे निरंजन बोलतो आमचे वडील छगनजी महाराज आम्ही रक्त सांगू नाही दर पौर्णिमेला बाबा मोहरा जायचे आणि त्यानंतर बाहेर कुठली संत असले मला आपल्या गावात आणायचे पहा। वामन बाबाचे मुक्काम आपल्या झोपडी आपल्या गावात आजपासून तर लगातार म्हणजे कुठे विलंब नाही खंडन नाही मावली 72 दिवस आपल्या झोपडीत बाबाचं वास्तव्य आहे तिथे आपण राहता म्हणून वामन बाबाला म्हणतात आणि समोर पोळ चालले आपले अरे तो पंडितचा विठोबा मीच असा भगवान मुसाजी महाराज आणि महाराज तुम्ही जे पावलं त्याला पावलं याला चरण म्हणतात चरण आणि तुमचे चरण महाराज आपल्या या भूमीला रात्री गावाला रात्री आमचे भीमराजे होते महाराज रात्री आमचे भीमराजे महाराज आणि सारा हे जो परिवार आहे यांच्या माध्यमातून मी जास्त काय बोलणार नाही ते आनंदाचे असं आहे कारण याला भाग्य पाहिजे महाराज पुढे उत्तम पुढे पुढे भाऱ्या पुढे नाही या सर्व पुढे लभ्यम न शरीर पुन्हा तर भावार्थ काय पुढे उत्तम पैसा मिळेल आपण दुसऱ्या जन्मात जाऊ हत्ती बनवू आणि किती पैसे लागतील मग आणि वर देऊ आपण ज्या शब्दाची रोड त्या सुरुवात पुढे उत्तम पुढे मित्रम मित्र मिळतील महाराज पुढे उत्तम पुढे भाऱ्या भाऱ्याला पत्नी मिळेल यात म्हणजे एवढी या सर्व पुन्हा लेखन या शरीर पुन्हा बरं आपलं मानवाने जन्म मिळाला महाराज आणि मिळाल्यानंतर आता सगळ्यांना मिळालेला पहा पण कुणाला काही कळत नाही कोणी खाणं मस्त कोणी पिणं मस्त कोणी ताणं मस्त संत रडून आहे गुरुती हे झालं हे डोळा डोळा म्हणून कळवा येत असेल संत सांगतात आता काही गाडी होणार नाही फक्त एवढं माझ्या डोळ्यात ते आनंदाचे असू आहे दुःखाचे नाही महाराज। या ठिकाणी आपल्या या गावात आपल्या महाराजाला आता बोललो मी काही दिवसापूर्वी नाचनगावचं पंढरपूर पालखी गेली महाराज आपल्या इथून नाचनगाव वर्धा तर त्या 10-15 वर्षापासून आणि आपली पालखी दुसरी 2 नंबरवर म्हणजे आग्र्याला सुरुवातीला आग्र्यात गेलो महाराज काही म्हणले नाही महाराज अशी दिशा घेता येते म्हणे अशी दिशा मग तुम्ही असं बोलतो मी राहून त्यावेळेस अरे घ्या तुका म्हणे नाही पाहिजे जातीचे नाही तर कोण कोणाला बोलावं तयार नाही महाराज त्याच्या साधू संतावर तर नाही लोकांचं काय हे काम नसेल काय चालले उन्हात काय काम करून राहिले तुम्ही तर महिमा आहे महाराज म्हणून
पालखी सुद्धा आपल्या काही दिवसांनी आपल्या इथून गेली महाराज आणि त्याचं प्रेम आणि सांगा भाषा काय आहे जसं ज्या प्रकारे महाराज दिवाळीसाठी आपण आनंद घेत असतो